खरातवरती महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। पतीच्या सोबत वारंवार खटके उडत असल्यामुळे त्यावरती काहीतरी तोडगा निघावा यासाठी ही तक्रारदार महिला खरातकडे गेली होती। खरातनं तिला अनेक भूलथापा दिल्या। 6 ते 7 वेळा तिला कार्यालयामध्ये बोलवत तिचा विश्वास संपादन केला। यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये खरातनं तिला आणि तिच्या पतीला नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरच्या कार्यालयामध्ये बोलवलं। तिथे तांब्यामधलं पाणी देऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। पुढे ऑगस्ट ते डिसेंबर 2024 या काळामध्ये त्याने तब्बल 4 वेळा तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलाय। महिलेला महादेवाचा अवतार असल्याची बतावणी देखील त्याने केली होती। लैंगिक अत्याचाराच्या नंतर त्याने तिला धमकी दिली। महिलेनं कुणासमोरही हे जर उघड केलं तर तिच्या मुलांना मारण्यासह तिचं आयुष्य देखील उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती, असं या महिलेनं तिच्या तक्रारीमध्ये म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।